हे ओमराजे पण उभारलेत हा मग असं आणि अर्चनाताई बी उभारलेत. हा मग कोणते पक्ष आम्ही अर्चनाताईला टाकणार मग अर्चनाताईलाच आम्ही करणार त्या होय. बाजूत हा? हा अर्चनाताई अर्चनाताई का बरं? करते ओम दादानं कवा गेलाय ती त्याच्यावर महागारी आमची भेट घ्यायला आलं नाही आम्ही बघा मी पहिलेपासून भाजपचा आहे मला काही सुद्धा विचारायचं नाही मी टाकून द्यायचं हा? दारू कुठं पिली मी कोणच दोघांपैकी पसंती कोणाला देतं? दोघांपैकी पसंती ओमराजाला आहे माझी. ठीक आहे. आता राणा पाटलाचं काम कसं आहे इथं मंदिराला काम दिलं निधी दिला पुन्हा आमच्या गावात मागटल्या ह्याच्यात काय थोडं बस स्टँडचा प्रश्न होता त्यांचा ती प्रश्न मार्गी लावला पुन्हा पाण्याचा प्रश्न होता अशा बोरच्या छोट्या मोठ्या ज्या म्हणले तसं मोटरी देण्याचं हे थोडं रानाचं काम चांगलं आहे म्हणायचं. पहिल्यापासून त्यांचं राहणार सहकार्य चांगलं आहे. बरं. हो आपल्याला दोन्ही उमेदवार पसंत नाही तुम्ही झोपा म्हणा वगैरे जाऊन पण उभारलेत ओमराजे पण उभारलेत. काय वाटतं बरं काय तुमच्या मनातले काय खतखत आहे नेमकं काय वाटतंय काय ओमराजे उभारलेत आणि अर्चनाताई पण उभारलेले आहे. हा बर मग कसं कसं काय 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 होईल काय ओमराजे सीट काय लागतं सगळ्या काय म्हणलं की काय म्हणलं लागते आवाज आला नाही बोला. उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल. बर काय ओमराजे निंबाळकर होय ओमराज काय सगळे शिवसेने किती दिसायला लागले तिकडं हो महाविकास आघाडी होय अर्चनाताई अर्चनाताई का ओमराजाला पाठिंबा आहे बघा आमच्या गावात अनुदान कुणाला पडलंय कुणाला नाही केवायसी करायला आम्ही मग का आम्हाला कुणी जरी आलं ना केलं तर का आमचं करणार आहे ती का अर्चनाताईलाच आमचा सपोर्ट आहे आता. होय का बरं कारण त्यांनी कामं केली आहेत ना पहिली. राहू द्या कुणी का राही ना आमचं मताशी म्हटलो बाई बाकी दुसरं काय म्हटलं मग त्यांच्या भिष्टी घ्यायला लागते त्या आधी आ हा त्याशिवाय टाकायचं नाही मग हा त्यांच्या आधी गाठी भिष्टी झाल्या पाहिजे हा? मग त्यांना मागायचं अमकं करावं लागतं चमकं करावं उगं काय करता कुणी बी उभारलं म्हणजे जमत नाही तसं. ओमराजे अजून इकडे भेटला पण नाही कधी 5 वर्षामध्ये. हम्म. हम्म. मग हे अर्चना पाटील काम करते. हम्म. ओमराजे जसा खासदार झाला तसा एकदा बी गावात आणलाय. हम्म. खासदार असून त्याचं काम फक्त जॉब देणे कुठे टिप्पणी देणे असेच काम आहेत त्याचे. हम्म. फोटो काढणे यंग पोरासोबत विकास करण्याच्या बाबतीत अर्चनाताईच आहे. राणादादांनी पीक विम्याच्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला पीक विमा मिळवून दिलेला आहे. हम्म. अनुदान वगैरे हम्म. विकास कामं केलेली आहेत राणादादांनी भरपूर. हम्म. तर आमचा पाठिंबा अर्चनाताई पाटीलच राहणार. आता देशाची निवडणूक आहे ही काय एका जिल्ह्याची निवडणूक नाही परंतु 70 वर्ष काँग्रेसनं देशात सत्ता गाजवली. जी 70 वर्षात कामं झाली त्या कामाचा जर लेखाजोखा बघितला विशेष काय वाटायची कारण ओमराजे माणूस चांगला वाटतोय. बर काय होईल आता ओमराजे येतोय. इतके खासदार गेले कवा तोंड दाखवला कोणा खासदार ना आतापर्यंत ते बापू कांबळे ते आतापर्यंत इथेच बघा तुम्ही खासदार कोणी हे खासदार एक नंबर आहे एक नंबर खासदार आहे. हम्म. काय बी एखाद्या गरिबाला फोन लावू द्या लगेच उचलते काय समस्या आहे. परंतु उस्मानाबादमध्ये आज तागायतपर्यंत एकही उद्योग त्यांच्या अंतर्गत एकही उद्योग चालू केलेला नाही. नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत ग्रामीण भागामध्ये लोकसभेबाबत नागरिकाच्या मनातली काय खतखत आहे हे मी तुम्हाला सतत दाखवतोय. आज मी उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे नितळी गाव आहे आणि नितळी गावामध्ये नागरिकाच्या मनात काय खतखत आहे. लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. मी आता नितळी गावात आहे. मात्र उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे सगळ्या चॅनलपेक्षा जास्त सबस्क्रायबर आमच्या चॅनलचे आहेत. तुम्ही आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे व्ह्यूवर्स 2 कोटीच्या वर आहेत. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एकमेव असं 1 नंबरवरचं आमचं चॅनल आहे. आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लहानातली लहान बातमी आणि मोठ्यातली मोठी बातमी राजकीय असो किंवा कुठलीही असो मी तुम्हाला या चॅनलवर दाखवू शकतो. आणि तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. आपण मेन विषयाकडे वळूया. आता नेमकं या गावामध्ये नितळी गावात नागरिकाच्या मनात काय आहे आणि नागरिकाच्या मनातली काय खतखत आहे पाहूया आपण. इथं काही मंडळी बसलेली आहे. जय अंबिका पान स्टॉल टी हाऊस असं इथं हॉटेल आहे नितळी गावात आहे. काय चाललंय मामा ओके आहे का सगळं? हा काय चाललंय मग निवडणूक सुरू झाली आता निवडणूक सुरू झाली पण काय कोण काय ही आम्हाला सांगा ना आधी. आता ते ओमराजे पण उभारलेत हा मग असं आणि अर्चनाताई बी उभारलेत. हा मग कोणते पक्ष आम्ही अर्चनाताईला टाकणार हा?
कोणत्या पक्षाचं कोणतं आहे सांगा की आधी आणि मग ही भाजप कोण आहे ते अर्चनाताई आहेत. मग अर्चनाताईलाच आम्ही करणार त्या होय. बाजूत हा? हा अर्चनाताई का बरं का बरं आमच्या मनावर का कुणाच्या मनावर आहे? हा? तसं नाही हो, म्हणजे काय अर्चनाताई काय काम करतात एवढं? अहो काम न करू दे त्या बिचारीनं हा. आमची इथं काय बघते ती येऊन आडी अडचण का हं. मग काय म्हणतात? काय इथं काय कमी जास्ती आम्हाला विचारतात बाबा काय कमी पडलं पाणी नाही अगर फलानं नाही ही असं अडचणी हं. अडचणी दूर करते ती मग आता ओमदादा पण करतात किंवा फोन ते उचलतात. ओम दादा करीत नाही ते काय करतं ओम दादानं कवा गेलाय ती त्याच्यावर महागारी आमची भेट घ्यायला आलं नाही आम्ही इथून लावलं त्यांना वरल्या ह्याला कुठं लावले? वरी तिकडं ह्याच्यावर लावलं मुंबईला जा आमची कामं भागव हं. इथं खेडेत का कधी सुद्धा आला नाही ओम दादा बाबा तुमचं काय पोट दुखायलंय हं. का गोळी पाहिजे का काय पाहिजे म्हणून जरा असं कॅमेरा इकडे विचारा. घ्या. हं. हा हं. मग म्हणून त्या आम्ही जी आता अर्चनाताई उभारली तिलाच आम्ही तुम्ही अर्चनाताई म्हणजे कोणत्या पक्षाचे तर नाहीत की तुम्ही काय? अपक्षाचं कुण्या काय गरज नाही आम्हाला हं. फक्त आम्हाला जे आमची कामं करतात त्यांना काय काम केलं अर्चनाताई इकडे? अरे मोप कामं राहणार दादा ना आम्हाला मोटरी दिल्या पाण्याच्या ही दिल्या कवा त्यांच्याकडे गेला आमची अडचण आहे म्हणलं की त्यांनी दूर करायची होय होय, खरं आहे काही? काय खरं आहे काही? काय म्हणतात ते? खरं काय बोला होय? हो, काय सांगाल बरं? काय कसं आहे हे वातावरण तुमच्या गावात आता कसं आहे नेमकं? अर्चनाताई आणि ओमदादा उभारलेत, तुम्ही आम्ही बघा मी पहिलेपासून भाजपचा आहे मला काही सुद्धा विचारायचं नाही मी भाजप टाकून द्यायचं हं? दारू कुठं पिली? मी कोणच कोण मध्ये मिळते का दारू? हो किती रुपयाची पिली? मी पाचशेची कुणाजवळ? का करता तुम्ही दुकानदाराचं नाव घेऊन सांगा की. मी सांगणार हं. मला पुढे उद्या का देईल अहो मग मी बी घेतो की एखादा गोड. आम्हाला तुमचे तुम्ही घ्यायचा ना तुम्ही माल टाकलेले आहेत, मालवाले पण त्यांचा कार्यक्रम करूया आपण. काय सांगाल आता? इथं ओमराजे आणि अर्चनाताई उभारलेत. मान्यता आम्हाला एकच म्हणणं एक नेहमी माणूस आहे हे न कुठं अजून फुटलेलं नाही या बारी राष्ट्रीयमध्ये काय या बाबा कुठं न फुटलेलं नेता आम्हाला ह्याचं मतदान करायचं. बरं, काय विशेष काय त्यांच्यात काय वाटतं? कोण मग मोपीस आहे त्याच्याकडे त्याने कुठले काम असं नाही ठेवलेले अजून ते वरल्या खात्याला आहे ते खाली आहेत ही वरी बी जाऊन बघितले आहेत वरून आतापर्यंत काय काय जिल्ह्यामध्ये केले लातूर जिल्हा एवढा सुधारला उस्मान जिल्ह्यामध्ये आपलं काय आलं अजून मला दाखवा तुम्ही. बघा, निथळी गावामध्ये नागरिकाच्या मनात काय खदखद आहे थेट आपण जाणून घेणार आहेत. काय सांगाल? इथं आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. अर्चनाताई पाटील उभारलेत माहितीकडून आणि महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर उभारलेत. काय तुमच्या मनातल्या काय खदखद, काय भावना काय आहेत? आमच्या मनातला एकच विषय आहे. सर्वप्रथम चालू रुलिंग गव्हर्नमेंट मराठा समाजाचा विषय आहे. चालढकल केली आणि जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही आम्ही देऊ असं मराठा समाजात झुलवत ठेवण्याचं काम केलं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा महाराष्ट्राच्या श्रद्धेचा प्रश्न जी काही समुद्रामध्ये शिवस्मारकाची उभारणी करण्यासाठी गावोगाव मोठमोठे बॅनर लावले, पोस्टरबाजी केली आणि महाराष्ट्रातल्या तमाम हिंदुत्ववादी शिवराया मानणाऱ्या लोकांचं विश्वासघात केला. समुद्रामध्ये पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांनी जाऊन करोडो रुपये जाहिरातीवर खर्च केला आणि शिवस्मारकाचं कसलंही काम चालू केलेलं नाही. ही एक महाराष्ट्राच्या दृष्टीनं खेदाची बाजू आहे. आत्ताचं राजकारण जे आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आत्ताचं जे काही राजकारण आहे आणि कुठल्याच पक्षामध्ये निष्ठा ही नावाचं चीज राहिलेलं नाही आणि कुठंही काही करा आणि पक्षामध्ये या आणि निवडून या एवढं एकमेव धोरण सत्ताधारी पक्षानं अवलंबलं. दोघातून काय वाटतं तुम्हाला? दोघांमधून माझ्या दृष्टीनं ओमराजे योग्य उमेदवार आहे. संपर्कामध्ये सतत राहतो आणि आमच्या गावाच्या दृष्टीनं जी काही लाईटचं जे काही महत्त्वाचा विषय होता ओमराजे यांनी मार्गी लावलेला आहे आणि त्या दृष्टीनं माझ्याबरोबर 8 ते 10 जण माणसं आम्ही अधीक्षक अभियंता लातूर या ठिकाणी गेलो. तिथून PA फोन लावला. PAने त्या अभियंत्याला दारेवर धरलं आणि आमचा जो काही
पाडोळी इथून जी काही फिडरचं काम होतं ती आम्ही पाठलाग करून 2-3 महिन्यात काम पूर्ण करून घेतलं. रखडलेलं काम होतं. आणि ज्यावेळेस पोलची गाडी तांबळवाडी टोल नाक्यावर अडवली, या ठिकाणी लेबर बसून होते, गावातील मोटरी चालत नव्हत्या, सगळे शेतकरी लाईट विषयी शेतकरी या ठिकाणी तळागाळात मदत करण्याचं जे काय काम आहे ते ओमराजे यांनी केलेलं आहे. आणि आमच्या गावामध्ये 9 लाख रुपयाचं रस्त्याचं काम बारवकल्ल्या बाजूला केलेलं आहे. आणि गावात जे काय हायमस्ट लॅम्प उभा केलेले आहेत त्यांच्याच माध्यमातून आम्ही केलेले आहेत. तर याच्यासाठी आणि शासनाचं जे काही हे पक्ष फोडाफोडीचं हे जे काय धोरण आहे, निष्ठा ही नावाची चीज सर्व मावळून गेलेली आहे. जो पैशावाला ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांच्या विरोधामध्ये 3-3, 4-4 महिने आंदोलन केली भाजपवाल्यांनी, यामिनी जाधव, यशवंत जाधव मुंबईचे, याच्यानंतर ठाण्याचे पोतदार, याच्यानंतर हसन मुश्रीफाच्या विरोधात अनेक दिवस आंदोलन केलं, NCPच्या विरोधात अनेक दिवस आंदोलन केलं, पुन्हा भावना गवळीच्या विरोधात त्यांनी CBIकडे EDकडे प्रस्ताव दाखल केले. आणि असं दबाव तंत्र टाकून हे जे काही जेवढे पैसेवाले आहेत, करोडोपती माणसं तिकडे घेतले आणि पैशाच्या जोरावर निष्ठावंत जे काय कार्यकर्ते होते पूर्वीचे भाजपचे, जे तळागाळामध्ये ज्यांनी सतरंजा उचलण्याचं काम केलं, 40-40 वर्ष सत्तेच्या विरोधात ज्यांनी झगडले, त्यांची माती करण्याचं काम एकमेव या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस या नावाच्या ग्रस्ताने केलेलं आहे. आणि याच्यामुळं जो काही निष्ठावान आहे, ज्यानं निष्ठेशी बांधील राहिला, अशा माणसाचं जे काही नाव पुसण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्ही दोघांपैकी पसंती कोणाला देता? दोघांपैकी पसंती ओमराजेला आहे माझी. ठीक आहे. आणखीन आता इथं काही नागरिक आहेत, बोलता का आपण कोणी? काय सांगाल परिस्थिती आताची कशी वाटते? लोकसभा आणि लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. महाविकास आघाडीचे ओमराजे आहेत आणि महायुतीकडून अर्चनाताई आहेत. आता ऐका माझा प्रश्न आहे का, तिसरा विषय असा आहे की अजून काही बंडखोरी झालेली नाही, आणखीन काही अर्ज भरलेले नाहीत, मात्र जनतेच्या मनातली काय खतखत आहे? तुमच्या मनातली काय खतखत आहे? जनतेची मनाची आणि सगळ्याच्याच मनाची एक सांगतो, आम्हाला हे नाही सरकारनं कुठलाच तुमचं समजा महाविकास आघाडीच्या असू द्या किंवा NDAच्या असू द्या, कुठल्याच व्यक्तीनं आमदारानं साथ दिली ना मराठ्याला किंवा खासदारांना दिलेलं नाही. सुशिक्षित मुलांना कामं मिळायला पाहिजेतच, कारण महाराष्ट्रातून गेलं म्हणतात ना, किंवा कुठलं समजा आपण कुठल्या कंपन्या वगैरे गेल्या तर असं आपण म्हणतो. ऑलरेडी आपल्या मुंबईमध्ये कंपन्या बक्कळ आहेत, का नाहीत का? मग एकंदरीत हे जर पाहिलं सगळं तर तुम्हाला नेमकं काय वाटतं की असं काय व्हायला पाहिजे, काय झालं असं? आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला मराठ्याला सगळेली आरक्षण मिळालं पाहिजे. अच्छा, काय आरक्षणाचा मुद्दा समोर केलेला आहे नेमकं? आता बघूया, आणखीन काही मंडळी बसलेली आहे इथं, काय सांगाल इथं कशी परिस्थिती आहे नेमकं? आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. लोकसभेची निवडणूक आहे, तसं धाराशिवमध्ये ओमराजेचं व्यक्तीच्या म्हणलं तर लोकसंपर्क नाही, कार्य कमी आहे. ठीक आहे, संयमी असेल ते व्यक्तीच्या वेगळं असेल. आणि देश लेवलला जर म्हणलं तर काँग्रेसवाल्याकडं अगर ह्यांच्याकडं वगैरे कुणाकडं त्या पदाचा उमेदवार नाही. तर राष्ट्र देश जग जे म्हणायचं म्हणलं त्याला मोदीशिवाय पर्याय नाही. आणि जर राणादादाचं कार्य कसं आहे, राणादादा व्यक्तीचा संयमी माणूस आहे. आणि झालेले छोटे मोठे कार्य जे आहेत का, एखाद्या दवाखाना आहे, कोणाची अडचण आहे, जी शाळा कॉलेजाची कोणाची विद्यार्थ्याची फीस आहे, ह्याच्याबद्दल राणाचं कार्य चांगलं आहे. तर त्या व्यक्तीच्या कुण्या पक्षातून उमेदवार आहे, तो घड्याळावर लढतो का कमळावर लढतो का बाणावर, त्याच्याशी मी रंबोकाकडे म्हणून मला देणं घेणं नाही. पण राणादादाचं वैयक्तिक काम चांगलं आहे. आणि आपल्या तालुका लेवलची गोष्ट आपण उठलं तर दादापासून आपले बारके छोटे मोठे कामं होते ती. आणि म्हणजे इतरासारखं असं संयमी आहे. म्हणजे आपण जर एखादं सर्वसामान्यातल्या सामान्य व्यक्तीला जर घेऊन गेलं, दादा हे काम करायचं आहे, तर नकारात ती थोडी मान नाही. मग ते काम थोडं उशिरा होईल, लवकर होईल, पण समाधानी आहे. दादाचं 5 वर्षे माहितीच तो आमदार होते, 2000च्या पुढं आमच्या नीतीत मतदान आहे. मग दादाचं असं एक काम नाही की बाबा 5 वर्ष एक टर्म खासदार झाले. दादाचं कुठल्या कामाचा 10-5 लाखाचा निधी आहे. आता राणा पाटलाचं काम कसं आहे, इथं मंदिराला काम निधी दिला,
पुन्हा आमच्या गावात महागटल्या ह्याच्यात काय थोडं बस स्टँडचा प्रश्न होता, त्यांचा ती प्रश्न मार्गी लावला. पुन्हा पाण्याचा प्रश्न होता, अशा बोरच्या छोट्या मोठ्या ज्या म्हणले तसं मोटरी देण्याचं हे थोडं रानाचं काम चांगलं आहे म्हणायचं. मग पक्ष न बघता व्यक्तिशा म्हणून तर म्हणलं तर राणा पाटील ही आमच्या गावासाठी चांगलं आहे म्हणायचं. होय मामा, निवडणूक लागलेली आहे. मला नाही बोलायचं. बोला येत नाही मामाला. बघूया काय बोलता का मामा? इकडे काय मंडळी बसली आहे, बघूया बोलतात कधी. काय सांगाल बरं, निवडणूक लागलेली आहे आता, बोलता काय नाही? कसं वाटतंय बरं, काय एकंदरीत? काय नाही बोलायचं. ठीक आहे, राजकारणात बोलत नाही, बोलता आपण. काय वाटतंय बरं? नाही बोलत. हो, काय सांगाल, निवडणूक लागली आता, काय वाटतंय बरं सध्याची परिस्थिती? त्यांचं सहकार्य चांगलं आहे. पहिल्यापासून त्यांचं राहणार सहकार्य चांगलं आहे. बरं. हो, आमच्या गावामध्ये बोरच्या मोटरी वगैरे दिलेल्या आहेत पहिलं. बरं. हो, त्यांचं सहकार्य पहिल्यापासून. होय, बोल काय म्हणतो. कसं वाटतं बरं परिस्थिती एकंदरीत त्या गावामध्ये कशी, काय सांगाल, बोलता का? काय वाटतं बरं? हो, बोलता का आपण? बोलायला तयार नाहीत, बोलतेत का? बोला का, काय म्हणता बरं, तुम्ही सांगा काय परिस्थिती कशी वाटते? इकडे मुलं बोलतात का, बघूया थांबा, येतात पोरं, बोला ना, बोला. भैया काय वाटतं बरं, कसं परिस्थिती एकंदरीत, काय वातावरण? बोलता का आपण भैया? काय सांगाल, कशी परिस्थिती कशी आहे नेमकं इथं आता जे सध्याचे वातावरण आहे ते काय? हां, आपल्याला दोन्ही उमेदवार पसंत नाही, तुम्ही झोपा म्हणा वगैरे जाऊन. ओके, काय कारण आहे? आई एका पक्ष आहेत, बाप एका पक्ष आहेत, तुम्ही काय करायला काय नाही. हा, नवीन माणसाला द्या की कुणाला तर संधी आहे का नाही ह्यांचं काय? हो बाबा, काय वाटतं बरं, काय म्हणतात ते बरोबर आहे? काय ज्येष्ठ मनाच्या भावना आहे, तर मन आहे ज्येष्ठ, काय जे बोलायचं बोलते ज्येष्ठ. अच्छा, होय. बघा, नितळी गावामध्ये, उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातले हे नितळी गाव, आणि नितळी गावामध्ये लोकसभेबाबत नागरिकांना काय मत आहे, नागरिकाचं काय भावना आहेत, मी तुम्हाला दाखवलं. आता आज मी नितळी, घुगी, मेंढा आणि पाडोळी या 4 गावातल्या नागरिकाचं काय मत आहे एकाच ग्राउंड रिपोर्टमध्ये दाखवणार आहे. आपण आता नितळी गावात होतो, नितळी गावात थांबूया. इथं पुढं इथं घुगी आहे, घुगीच्या नंतर मेंढा आणि मेंढाच्या नंतर पाडोळी, असे या गावामध्ये जाऊ आणि या गावातले नागरिक नेमकं काय म्हणतात, नागरिकाच्या काय प्रतिक्रिया आहेत हे पाहूया आपण. मात्र तुम्ही आताच जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर आताच चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ताजे अपडेट बघायला मिळतील. पुढं जाऊया पुढच्या गावामध्ये. बघा, मी नितळी गावातले लोक काय म्हणतात, नितळी गावातल्या लोकांची काय भावना आहे, त्यांच्या मनातली काय खतखत आहे. लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मी वेगवेगळ्या गावात जातो आहे आणि त्या गावातल्या नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत मी जाणून घेत असतो सतत. आता मी घुगी गावात आलेलो आहे. नितळीचे लोक काय म्हणतात बघितले आपण. इथं मंडळी बसलेली आहे बघा, दाखवा इकडे कॅमेरा, जवळून दाखवा जरा. हे घुगी गाव आहे आणि या गावामध्ये इथं वडाचं झाड आहे, वर दाखवा. या झाडाखाली ही मंडळी सावलीला बसलेली आहे. नेमकं या गावात राजकारणाबद्दल या गावातल्या नागरिकाचं काय मत आहे आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. काय मामा, काय चाललं आहे, बरं आहे का? या इकडं. काय नाव आहे तुमचं? वामन. हां, वामन. ते निवडणूक लागली तिकडं, लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. ओमराजे उभारलेत आणि अर्चनाताई पण उभारलेत. तिकडे मला बोलायचं नाही. बोला येत नाही का? बरं, बाबाला बोला येत नाही. काय नाव आहे तुमचं? सतीश जावळे. बरं, काय वातावरण काय सध्या? लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि अर्चनाताई पण उभारलेत, ओमराजे पण उभारलेत. काय वाटतं बरं, काय तुमच्या मनातले काय खतखत आहे नेमकं, काय वाटतंय? काय मला मीडियाच्या माध्यमातून लोकसभा इलेक्शनच्या संदर्भात मीडियालाच एक प्रश्न विचारावा वाटतो की तुम्ही जागोजागी विचारता 2,000 रुपये 3 महिन्याला भेटतात, तुम्हाला वर्षाकाठी 6,000 भेटतात, 12,000 भेटतात. आमचं गाव ही कांदा उत्पादक गाव आहे. तरी मला मोदी सरकारलाच याच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की आमच्या गावामधून वर्षाकाठी कमीत कमी 200 ते 250 ट्रक कांदा हा हैदराबादला जातो. तर या वर्षामध्ये सुरुवातीच्या कालावधीपासून शेवटच्या कालावधीपर्यंत, म्हणजे नोव्हेंबरपासून आज मेपर्यंत जी कांद्याच्या बाबतीत निर्यातबंदी कायम ठेवून जी शेतकऱ्याची येलीवाट लावली, ती एका ट्रकच्या पाठीमागं म्हणजे 200 पॉकेटच्या पाठीमागं तुम्ही आम्हाला कमीत कमी 5 लाख रुपयाला खड्ड्यात घातलो. बरं, आता काय तुम्हाला थोडक्यात बोला, 1 मिनिटाचा वेळ देतो मी तुम्हाला. आपण फक्त ही सध्याची लोकसभेची निवडणूक आहे त्यावरच बोलतो आहे. विषय बोलण्यासारखे खूप असतात, पण आता हे जे वातावरण आहे त्याबद्दल काय वाटतं? हे वातावरण जे आहे
ही चालू सरकार ही शेतकरी विरोधी धोरणाचं सरकार आहे इकडे या. आणि कुठल्याही जाती धर्मातला मामा तिथं कॅमेरा चालू आहे, या इकडं. इकडे या की बोला, काय म्हणता मामा? काय चाललंय? का नाही काय नाव आहे तुमचं? महादेव शंकर सुरवचे. ती तिकडे निवडणूक लागलेली हां आहे. हां ओमराजे उभारले तर अर्चनाताई पण उभारलेले आहे. हां बर मग कसं कसं काय 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 होईल? काय हे ओबराचे सीट कायम लागतं. का का बरं काय काय विषय आहे? या कामावर असतं आपल्या जी बी काय बी होईल ते आपल्या कामावर अवलंबून असतं. होय बरं. बघा मी तुम्हाला नागरिकाच्या मनातल्या काय भावना दाखवतो. थोडं बोलायचं राहिलं होतं, बोला. तर ही मोदी सरकार ही शेतकरी विरोधी धोरणाचं सरकार आहे आणि ह्याच्यानंतर जर ही कदाचित चुकून सरकार तरी येणार नाही, पण जर चुकून ही सरकार आलं तर शेतकऱ्याला शेती विकून जगावं लागेल, शेती पिकवून जगावं लागणार नाही. यासाठी ह्या शेतकऱ्याच्या विरोधात धोरण आहे. हां हां काय म्हणले? जमीन मोदीची कच घेत सगळ्या. काय म्हणलं गे? काय म्हणलं ते आवाज आला नाही, बोला. काय भाव आहे का मला कुणी सर? हां सोयाबीन तसंच, कांदा तसाच. काय म्हणले? तर मोदी सरकार ही आता जर निवडून आलं तर शेतकऱ्याच्या समोर फक्त पर्याय एकच आहे की जमिनी विकणे आणि जगणे. अशा कंडिशनचं हे सरकार 5 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या जीवावर उठलेलं सरकार आहे आणि या सरकारचा निषेध करून महाविकास आघाडी ही प्राधान्य क्रमांकाने येईल याबद्दल शंकाच नाही. बघूया आणखीन काय बोलतात का नागरिक. इथं काही तरुण मंडळी सुद्धा बसतात. काय सांगाल? निवडणूक लागलेली आहे आता. वन मेन शो उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल. बरं. काय नाव आहे तुमचं? दत्ता विशंभर. काय कारण आहे बरं? कारण काय सगळ्या जनतेलाच माहिती आहे, सांगायची काय गरज आहे. होय मंडळी काय म्हणता? कसं आहे वातावरण इकडचं? ओमराजे निंबाळकर. होय ओमराजे. काय सगळी शिवसेना किती दिसायला लागली तिकडं? हो महाविकास आघाडी. काय सांगू आता? काय चाललंय तिकडे ती सांगायचं. उभारले कोण सांगा? जे आहे आता ओमराजे उभारले तर अर्चना ते पण उभारले. ओमराजे येतील. होय ओमराजेच येते. एका पार्टीचे आहेत का सगळे? नाही इकडे मंडळी उभारलेली आहे, बघूया काय म्हणतात ते. थेट आपण प्रतिक्रिया जाणून. हो भैया काय सांगाल? होय अर्चनाताई. अर्चनाताई. बघा ही अर्चनाताई म्हणाली, तुम्ही ओमराजे म्हणाला. नाही अर्चनाताईचा विजय. कशासाठी अर्चनाताई? कामं केलेली आहे ना, त्याच्यामुळं विजय आहे. त्याच्यामुळं काय जरा बंद करते. गावामध्ये आहे मी आता आणि या गावामध्ये नागरिकाचं काय मत आहे, लोकसभेबाबत नागरिकांना काय वाटतंय, मी तुम्हाला थेट प्रतिक्रिया दाखवतोय त्यांची. इकडे बघूया बसलेत. काय मामा, इथं आता निवडणूक लागलेली आहे. ओमराजे. हा ओमराजे. कसं काय? होय बघा घुगी गावातले नागरिक काय म्हणतात, मी तुम्हाला त्या नागरिकाच्या मनातल्या थेट भावना दाखवतोय. मामा निवडणूक लागलेली आहे तिकडं, इलेक्शन चालू झालंय. ओमराजे उभारले तर अर्चनाताई पण उभारले. का ओमराजाला पाठिंबा आहे बघा आमच्या गावात. कसं काय? अर्चनाताई भाजपमध्ये, राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या मागं कोण जाणार आणि येणार, कसं काय, घंटे तिकडं. हां मोपाचा डॉक्टर साहेबांनी विकास केला आमचा. तळी केली, ती पाणी भरपूर केलंय, पण त्यांचा बुडाच एक ठिकाणी नाही की. आज राष्ट्रवादीत, उद्या भाजपमध्ये, कोण आणि दुसरं कोणकडंच. असं एक पक्ष कोणचा तर धरला म्हणजे कार्यकर्ते सगळे त्यांच्या मागे जातील की. ही एका ठिकाणी कुठंच नाही ती. आता ओमराजे उद्धव ठाकरेला टिकून आहे. काय सांगाल भैया? भैया काय म्हणता, बोलता का आता सध्या? बोलता का? हो मामा बोला ना, काय म्हणता? निवडणूक चालू झाली, काय माहिती आहे का? नाही माहिती. आपको कुछ पता है क्या? चुनाव सुरू आहे. घुगी गावामध्ये नागरिक काय म्हणतात आणि नागरिकाच्या काय भावना आहेत, मी तुम्हाला घुगी गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया दाखवल्यात. आता मेंढ्यामध्ये जाऊ आणि मेंढ्यातले नागरिक काय म्हणतात आपण पाहूया. त्याच्यानंतर पाडुळीत जाऊ. नितळी, घुगी, मेंढा, पाडुळी या 4 गावातल्या नागरिकाच्या मनात लोकसभेबाबत काय खतखत आहे थेट पाहूया. चला पुढे जाऊ. आता मेंढा गावात जाऊ, नेमकं त्या गावातले नागरिक काय म्हणतात पाहूया. बघा आता नितळीच्या नागरिकाच्या मनातली खतखत, घुगीच्या नागरिक काय म्हणतात, घुगीच्या नागरिकाच्या मनामध्ये काय, नितळी, घुगी हे जे 2 गाव आहेत, या 2 गावातले नागरिक काय म्हणतात, लोकसभेबद्दल त्यांच्या मनात काय खतखत आहे, मी तुम्हाला दाखवली. तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, कारण जिल्ह्यात आमचं 1 नंबरचं चॅनल आहे. सगळ्यात जास्त सबस्क्रायबर आमच्या चॅनलचे आहेत आणि 2 कोटीच्या वर व्ह्यूवर्स आहेत. मी आता पाडुळी गावात आहे. इथं मंडळी ही ज्येष्ठ मंडळी बसलेली आहे.
आपण थेट त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नेमकं या गावात लोकसभेबद्दल नागरिकाच्या मनात काय खतखत आहे, नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत, काय वाटतंय मामाला बघू नेमकं काय चाललंय. काय ना बघा काय आम्हाला अनुदान देतो म्हणलं अनुदान कुणाला पडलंय कुणाला नाही. KYC करायला आम्ही 15 हेल्पाट घालावं तर KYC वरूनच बंद आहे म्हणून सांगते ती. हां मग काय आम्हाला कुणी जरी आलं ना गेलं तर काय आमचं करणार आहे ती का काय ती काय असं आहे ती असून करीना ती पुन्हा काय करणार आहे ती. अर्चनाताई उभारल्या तर ओमराजे पण उभारले लोकसभेत. उभारली ती उभारली म्हणजे काय आम्हाला मतदान करायचं ती करावंच लागणार आहे. कुणाला तर दोघातून एक जणाला मतदान करावंच लागणार. बिघड मतदान करता बसणार आहो का आम्ही. मतदान हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. आम्हाला मतदान केल्याशिवाय भाग नाही. बरोबर आहे. पण कुणाला ज्याला करायचं त्याला करते ती. मग काय वाटतं काय नेमकं काय वाटायला काय आहे नेमकं आम्हाला. होय. आमचं कोण सोडविन अडचणी तुमच्याकडे बघून आमचा काय उपयोग आहे. अच्छा होय मामा काय नाव आहे तुमचं. संभाजी विश्वनाथ गुंड. आता अर्चनाताई उभारल्यात तर ओमराजे उभारलेत. आणखीन काय दुसरे उमेदवार अजून काय जाहीर झाले नाहीत, अर्ज भरले नाहीत. मात्र काय नेमकं चाललंय, काय चर्चा काय चालली. चर्चा सध्या तर आता अर्चनाताई उभा राहिलेली आहे. अर्चनाताईलाच आमचा सपोर्ट आहे आता. होय. का बरं. कारण त्यांनी कामं केली आहेत ना पहिली. काय केलंय काम. पहिलं 2016चा 20चा 21चा 22चा विमा आणलेला आहे. होय. काय म्हणले. विमान आणला त्यांनी. कुणी आणलंय. दादानी राणादादानी. होय. आणला पण काय कोण सर्रास सारखा वाटप झाला नाही. कुणाला 3-4 हजारांना पडला कुणाला 9 हजारांना पडला. ही कसला फरक झाला. कुणी आणला ती विमा. काय काय त्यांनी जरी आणला तर पण असं कसं होतंय सर्रास वाटप व्हावं का विम्याच्या बाबतीत काय हे नाही. काही लोकांना मिळाला 2022चा. काही लोक अजून वंचित आहेत गावातली 20% पुढून. अनुदानाला वंचित अनुदान काय राहिले अजून. अनुदान काय पडलेत काय पडाय नाहीत अजून. हे ज्येष्ठ मंडळी आहेत सावलीला बसले झाडाखाली. बाबा काय चाललंय, काय नाव आहे. गोपीनाथ सांगायला कसं आहे वातावरण. बरं आहे का. तिकडे लोकसभेची निवडणूक चालू झाली काय माहिती आहे का नाही. निवडणूक सुरू झालेली माहिती आहे का. आम्हाला काय मला माहिती नाही. ह्याला माहित असेल हो काय आहे का थोडं माहिती. थोडं तर काहीतरी माहित असेल की. काहीच नाही. इकडं हॉटेलात काही मंडळी बसली आहे बघू जाऊ तिकडं आता आपण. आहे तसं दाखवतोय. व्हिडिओ कुठला एडिट करणार नाही मी. नेमकं पाडोळी गावामध्ये नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत, नागरिकाच्या मनातली काय खतखत आहे, पाडोळी गावात थेट आपण जाणून घेणार आहेत. नेमकं काय आणि कसं आहे बघूया. नेमकं काय काय मामा काय चाललंय, काय नाव आहे. काय नाही किसन बोचरे. इथं निवडणूक लागली की आता. लागली की मग अर्चनाताई ओमराजे उभारलेत. बरं राहू द्या कुणी काय राही ना. आमचं मताशी मतलब आहे बाकी दुसरं काय मतलब नाही. अर्चनाताई आणि ओमराजे. मग आता कोणाला टाकावं. आता तुमच्या मनावर असते ते. मग त्यांच्या बिष्टी घ्यायला लागते त्या आधी. आ हा त्याशिवाय टाकायचं नाही. मग हा त्यांच्या आधी गाठी बिष्टी झाल्या पाहिजे. मग त्यांना मागायचं अमकं करावं लागतं चमकं करावं. उगं काय करता कुणी बी उभारलं म्हणजे जमत नाही तसं. काय होईल. त्यांनी समोर आमच्या यावं लागतं बोलावं लागतं. मतदाराला चवा आहे. काय आता तुम्हाला त्यांनी भेटणार तुम्हाला का तुम्ही भेटणार त्यांना? आम्ही बी भेटावं आणि त्यांनी बी भेटावं का. त्या आता सध्या त्यांचं काम आहे आमचं काम नाही. हा आणि आम्ही ज्यावेळेस त्यांना भेटू त्यावेळेस आमचं काम आहे बाबा कर म्हणून. हा भेटीची अपेक्षा आहे म्हणा. कोपरले मारला त्यांना असं तुम्ही. काय काय असं काय केलं त्यांना? हे काय का ओमराजाला मी भेटलो होतो. त्यांना म्हणलं मला काय काय कामं करतो. मग ते मला बोलावं लागेल की. केले का नाही मग. नाही अजून. कधी करतील मग. कवा करतील तर निवडून आल्यावर करतील. होय. हा शाळा किती शिकलो. हा शाळा शाळा मी 7वी 8वी शिकलो. होय. मग वातावरण कसं वाटतं आता ते. आता चांगलं आहे. चांगलं आहे का. बघूया आपण थेट जे काय नागरिकाच्या मनातली खतखत आहे. भारी बोलतात ज्येष्ठ मंडळी असतात आणि राजकारणात त्यांना अभ्यास असतो. ग्रामीण भागातले नागरिक जे असतात. त्याला सांगा मी रामायणाचार्य मला सायकल दिले एक काठी दिली हो का. कुणी दिले. त्यांनी दिली. कुणी दिले मोदीनं दिली. मग ते सांगा की. ऐका मोदीनं दिली पण त्याला सांगितलं मी माझ्या बापाचं नाही. मी वाटप करायला मला अधिकार दिलाय. मग ओमराजा म्हणला मला वाटप करायचा अधिकार दिला म्हणजे आम्हाला कुणी दिली. मग मोदीने त्याला दिली असेल पण आम्हाला दिली देणाऱ्याचं नाव सांगावं लागेल की. मग त्यांना सांगा मी रामायणाचार्य
आणि ते काय काय कामं करतो म्हणलं होतं ती माझी कामं करावी लागते ती त्याला मतदान आहे. होय काम करणाऱ्यालाच. हो. बघा नेमकं काय मी तुम्हाला दाखवतो सरळ. काय चाललंय मामा, काय नाव आहे तुमचं? बसतो इथं जरा तुमच्याशी गप्पा मारतो जरा. काय करता तुम्ही? शेती. आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, मग काय वाटतं बरं? ओमराजे उभारलेत, अर्चना ते उभारलेत, उभारलेत किलो वगैरे. मग काय वाटतं तुम्हाला? काय वाटायला जो काम करतो त्याला मतदान देत असते. ओमराजे अजून इकडे भेटला पण नाही कधी 5 वर्षामध्ये. मग हे अर्चना पाटील काम करते. राणादादा त्यांचं मला काय ती बी कामं करतो जनतेची. आम्ही त्यालाच मतदान करणार. बरं बघा पाडोळी गावात आहे मी, इकडे पण काही मंडळी बसलीत. काय नाव आहे? रवी राजेंद्र बोत्रे. काय वाटतं बरं सगळं वातावरण आता? तरुण मंडळीच आहे इकडे पण बसलेली. तरुण मंडळीचा सगळा पाठिंबा अर्चनाताई पाटीलला आहे. काय कारण आहे बरं? कारण काय त्यांच्या विकासाचा मागं गावाचा त्यांचा हात आहे मोठा. ओमराजे जसा खासदार तसा एकदा बी गावात आणला आहे. खासदार असून त्याचं काम फक्त जॉब देणे, कुठे टिप्पणी देणे असेच काम आहेत त्याचे. फोटो काढणे यंग पोरासोबत. विकास करण्याच्या बाबतीत अर्चनाताईच आहे. होय. हो. काय नेमकं अर्चना त्याचा विकास काय योग्य वाटतं तुम्हाला? केलेला आहे त्यांच्या काळात त्यांनी राणदादाने. पुढे बघूया काय बोलतात का ते. काय नेमकं इथं नागरिकाच्या काय भावना आहेत थेट जाणून घेणार आहे मी. काय सांगाल बरं? इथं आता निवडणूक लागलेली आहे आणि ओमराजे पण उभारले तर अर्चनाताई पण उभारले. तुमचं काय मत आहे? काय वाटतंय काय नेमकं तुम्हाला? राणादादांनी पीक विम्याच्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला पीक विमा मिळवून दिलेला आहे. अनुदान वगैरे विकास कामं केलेली आहेत राणादादांनी भरपूर. तर आमचा पाठिंबा अर्चनाताई पाटीलच राहणार. पुढे बघूया मंडळी आणखीन बसलेली आहे. इकडं खुर्च्या भरपूर आहेत बसायला, काय अडचण नाही. एक उठून गेला जातो त्याच्याकडे नंतर. काय चाललंय? निवांत आहे. काय नाव आहे तुमचं? समाधान एकंडे. बरं आता ही निवडणूक लागलेली आहे. अर्चनाताई, ओमराजे, परत आता वंचितचा उमेदवार काय नाही अजून. त्यांनी काय फॉर्म भरले अजून, मात्र सुरू केला आहे प्रचार. चर्चा पण आहे त्यांची. जाहीर पण झालेत उमेदवार. काय एकंदरीत कसं बघता तुम्ही त्यांच्याकडे? आता देशाची निवडणूक आहे, ही काय एका जिल्ह्याची निवडणूक नाही, परंतु 70 वर्ष काँग्रेसनं देशात सत्ता गाजवली. जी 70 वर्षात कामं झाली त्या कामाचा जर लेखाजोखा बघितला आणि आत्ताच्या 10 वर्षाच्या मोदी सरकारचा जर लेखाजोखा बघितला तर ह्या 10 वर्षात नरेंद्र मोदी सरकारने एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा जी काँग्रेस सरकारने मालमत्ता जपली, जोपासली, मोठी केली, ती मालमत्ता विकण्यापरीस नवीन मालमत्ता निर्माण करायचं कुठलं जरी काम केलं असलं तरी त्यांचे उमेदवार असतील भारतीय जनता पार्टीचे किंवा इतर मित्रपक्षाचे उमेदवार असतील तर त्यांनी देशातील नागरिकांच्या पुढे लेखाजोखा मांडावा 10 वर्षाचा. आणि आत्ताचे जे धाराशिव जिल्ह्याचे उमेदवार आहेत, दोन्ही असू द्या, हे काही ह्या महायुतीचे असू किंवा महाविकास आघाडीचे असू, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना दोन्ही पार्टीचं विभाजन झालेलं आहे. पैशाचा, बळाचा, ताकदीचा किंवा यंत्रणेचा जरी वापर केला असला, भाजपला एवढी भीती का वाटते तर त्यांच्याकडे एवढं बहुमत आहे. देशात यांचं एक हाती सत्ता 400 पार म्हणतायत. मग तुम्ही इतर पक्ष मोडीत करण्याची फोडण्याचं काय कारण आहे? सामान्य जनता जर तुमच्यासोबत असेल, तुम्ही विविध मोठमोठ्या योजना, आम्ही मेट्रो सिटी करणार, स्मार्ट सिटीत करणार, त्याचा रिझल्ट काय आहे? आज धाराशिव आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत 3ऱ्या नंबरला आहे. मग ह्या धाराशिवची ओळख पुसण्यासाठी केंद्र सरकारनं म्हणा किंवा नरेंद्र मोदीच्या सरकारनं, राज्यातील सरकारनं काय उपाययोजना केल्या त्या ह्या 10 वर्षात? आहे का उत्तर त्यांच्याकडं? एक तरी त्यांनी रिझन सांगावं की बाबा आकांक्षित जिल्हा पुसण्यासाठी आम्ही ही काम करणार आहेत आणि आम्ही हे काम करण्यासाठी जिल्ह्यासाठी ठरवलेलं आहे. आज तुम्ही जर बेरोजगारीचं प्रमाण बघितलं तर एवढं प्रमाण आहे की आज 5 वर्षानं त्या युवकाला नोकरी भेटत नाही, त्या युवकानं नोकरी करायला कुठं जाता येत नाही, त्याला व्यवसायात यश भेटत नाही. जरी व्यवसाय करायला लागला तर आज तुम्ही कुठल्याही एखाद्या नवीन चौकाची निर्मिती झाली, एखादा पेट्रोल पंप झाला, त्याच्या शेजारी शॉपिंग कॉम्प्लेक्स झाले, एकाचं हॉटेल असलं तर लगेच 3ऱ्या गाड्यात 2रं हॉटेल आहे आणि 5व्या गाड्यात 3रं हॉटेल आहे. नरेंद्र मोदी म्हणतात की मी चहा विकून मोठा झालो, पण आताच्या तरुणांनी
शिक्षण घेतलेलं आहे, उच्च पद्धतीचे शिक्षित आहेत सगळे तरुण. तर त्या तरुणांना त्या लेवलचं काय मग बाबा उद्योग निर्माण केलेत का तुम्ही, की तिथं वॅकन्सी अवेलेबल आहेत. आता IIT कालच बातमी बघितली की IITचे जे विद्यार्थी आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना जॉब्स भेटत नाहीत, वॅकन्सी नाहीत, प्लेसमेंट होत नाही. मग ह्या मुद्द्याकडे कोण लक्ष देणार आहे? तुम्ही मूळ विकासावर बोला. माफक गप्पा करणे हे करणे ते काय योग्य नाही. आणि धाराशिवचं जे आकांक्षित जिल्हा म्हणून आजपर्यंतची जी ओळख आहे ती पुसण्यासाठी तुम्ही कोणती उपाययोजना केलेली आहे आणि पुढल्या काळात तुम्ही काय उपाययोजना करणार एवढंच फक्त सांगा. धाराशिवचा पूर्ण जिल्हा जो कोणी ही आकांक्षित जिल्हा ओळख पुसण्याची कामगिरी हातात घेईल, पुसेल आणि विजन मांडेल. नुसतं जबाबदारीनं छाती ठोकून मी करतो सांगून उपयोग नाही. विजन की बाबा हा रोड मॅप तयार केला पाहिजे. आता धाराशिवला जायचे तर 2-3 मार्ग असतात, सोयीस्कर कुठला आहे, सोपस्कर कुठला आहे. तसं धाराशिवची ओळख नवीन निर्माण करण्यासाठी तुम्ही काय रोड मॅप तयार केला आहे, काय तुमच्या इच्छा आहे, त्या लोकांच्या जनतेत तुम्ही जावा, सर्वे करा, तुमच्या काय आयडिया आहेत त्या आयडिया मांडा ना. आणि धाराशिव कसं टॉपला जाते राज्यात देशात त्या दिशेने वाटचाल करा. कुठं आम्ही पीक विमा दिला, कुठं काय दिलं, ह्या गोष्टी सोडून भविष्यात तुम्ही काय करणार आहेत हे मांडा. काय वाटतं का आता एकंदरीत दोन्हीकडे पाहिलं तर? एकंदरीत आणखीन यांनी फॉर्म भरलेले नाहीत. फॉर्म भरल्यानंतर उमेदवार निश्चित झाल्यानंतर जनता दाखवून देईल हुकुमशाहीच्या विरोधात कसा आवाज उठवते आणि कसे 400 पार होतात का 400च्या आत राहतात का 200 पार होत नाहीत लवकरच कळेल येणाऱ्या काळात. अच्छा बघा, पाडोळी गावात त्याचं नागरिकाचं काय मत आहे, तरुणाचं काय मत आहे, मी तुम्हाला थेट दाखवलेलं आहे. काही मंडळी आणखीन इकडे आहेत उभारलेले, बोलतात का बघूया थेट. काय सांगाल बरं, वातावरण कसं आहे सध्या इकडचं? बघूया बोलतात का, काय म्हणता, कसं आहे काय? आता निवडणूक सुरू झालेली आहे. लोकसभेची निवडणूक आहे. ओमराजे पण उभारलेत, अर्चनाताई पण उभारले. काय एकंदरीत चर्चा काय, वातावरण काय आणखीन काय? ओमराजे बरं, काय वाटतं विशेष, काय वाटतं विशेष काय वाटायची कारण ओमराजे माणूस चांगला वाटतोय. बरं, काय होईल आता? ओमराजे येतोय. बरं, काय म्हणतात की नुसतं फोन उचलतात असं तसं बरंच काय म्हणतात, आरोप करतात. पण उचलू अगर नाही उचलू माणूस चांगला आहे ना ते. विकास केला नाही म्हणतात काही. नसू द्या करायचं चांगला आहे तरी चांगला आहे, विकास नाही केला तरी चांगला आहे, केला तरी चांगला आहे. क्या बात आहे, अरे वा. होय काय आतापर्यंत बोला की मग मध्ये कशाला आलो इकडे? मी बोलतो की सगळा खेळ मोड आमचा. साहेब मी बोलतो आतापर्यंत इतके खासदार गेले कवा तोंड दाखवलं ना कोणा खासदार आतापर्यंत. ते बापू कांबळे ते आतापर्यंत इथेच बघा तुम्ही खासदार कोणी हे खासदार एक नंबर आहे. एक नंबर खासदार आहे. काय बी एखाद्या गरिबाला फोन लावू द्या लगेच उचलते. काय समस्या आहे? सर्वसामान्याचा माणूस आहे. ग्रामपंचायतच्या सदस्याला जी कामं सांगायची त्याला सांगते ते आणि ते करते. जनतेच्या संपर्कातला जनतेच्या मनातला खासदार आहे ती आणि ह्यावेळेस 100% त्यालाच निवडून द्यायचं आम्हाला. बघा, पाडोळी गावात नागरिकाच्या मनातली काय खतखत आहे. लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेची नागरिकाच्या मनातली काय खतखत आहे नेमकं मी तुम्हाला दाखवतोय. सतत वेगवेगळे विषय दाखवतोय. तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातले वेगळे विषय पाहिजे असतील तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा. काय म्हणले तुम्ही? आज 1 मिनिटात बोला. 1 मिनिटात कसं बोलायचं आता? 1 मिनिटात बोला, 1 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे, बोला. मी ते सांगतो की ओमराजे अर्चनाताई या दोन्हीतून काय फरक वाटतो? दोघांपैकी आता कसं आहे घराणेशाहीवर जर बोलायचं झालं तर त्यातल्या त्यात अर्चनाताई पाटील यांचे पती राणा जगदीशसिंह पाटील हे गेली त्यांच्या सासऱ्यापासून 40 वर्ष झालं सत्ता बघतात. परंतु उस्मानाबादमध्ये आज तागायतपर्यंत एकही उद्योग त्यांच्या अंतर्गत एकही उद्योग चालू केलेला नाही. आणि त्यानंतर ओमराजे ही आता 2000 सालापासून त्यांच्या वडिलाच्या मृत्यूनंतर ते त्यांच्या राजकारणात योगायोगानं ते उतरलेले आहेत. या माध्यमातून दोघात तुलना केली तर ओमराजे सरस वाटतात सध्या. आणि एकंदरीत राणा पाटलाच्या हयातीत आणि डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या हयातीत एक तेरणा सहकारी साखर कारखाना अस्तित्वात होता. ज्वलंत प्रश्न लोकांच्या शेतकऱ्याचा ऊसाच्या बाबतीत हे त्याच्या अंतर्गत काहीतरी नाळ होती जनतेशी. परंतु आज तागायत ती नाळ ही राहिलेली नाही आणि तेरणा सहकारी साखर कारखाना ही बुडीत काढून भांगारवर विकला. भांगारवर शेतकऱ्याचं मोदी सरकारनं काही कल्याण केलं नाही. मला सांगा, जेव्हा 19 काँग्रेस सरकारच्या काळात जी DAPचा भाव होता
तीच भाव DAPचा भाव कुठे गेले तर आणि सोयाबीनचा भाव तीच आहे तर काय म्हणले पहिलं आपण सोयाबीन DAPचं पोतं 300ला होतं, आता किती झालं? 1300 रुपयाला 1400 रुपयाला आहे. मग ह्या सगळेच भाव वाढले पण शेतकऱ्याचा भाव वाढले नाही तर कांदा वाढला की आयात करून लगे कांदा पाडला, सोयाबीन वाढलं आयात केलं की वाढलं. म्हणजे ही शेतकऱ्याचं कल्याण करायचं नाही. भीक द्यायची 2000 आणि खायचं इकडून लाखावर. एकंदरीत राणा जगदीशसिंह पाटील साहेब यांच्या घराण्यानं आज तागायत धाराशिव जिल्ह्यामध्ये एकही उद्योग आणलेला नाही आणि एकही उद्योग आज त्यांचा अस्तित्वात असं बोट करून दाखवायसाठी की बाबा 200-400 युवक तिथं कामाला आहेत, 400-500 1000 2000 लोकांना रोजगार उपलब्ध केला असा एकही उद्योग त्यांच्याकडे नाही. 40 वर्ष सत्ता भोगतात परंतु त्यांच्याकडं कुठलाही मुद्दा नाही की ज्या मुद्द्यावर ह्यांनी इलेक्शन लढवा उभा राहिलेत. फक्त आपल्या घराण्याची प्रतिष्ठा आणि आपल्याला फक्त आपल्याच घरात राहावं, खासदारकी आपल्याच घरात राहावी, आमदारकी आपल्याच घरात राहावी. म्हणतो का काय म्हणतो भैया काय वातावरण काय वातावरण सध्याच्याला मराठा आरक्षणासंदर्भात पेटलेलं वातावरण, त्यामध्येच ही इलेक्शन आता पुढे येऊन ठेपलेलं आहे. तर महाराष्ट्रातील जनता हे कायम लक्षात ठेवून आहे, जे मराठ्यांना आरक्षणासंदर्भात जे मदत करतील, जे मराठा आरक्षणाचं बोलतील त्याच लोकांना आमचा जे गाव आहे, ग्रामीण भाग आहे, तो सर्व मराठा समाज असेल किंवा दलित समाज असेल, संपूर्ण दलित समाजसुद्धा मराठा आरक्षणासाठी आज जरांगे पाटलांच्या पाठीमाग आहे. आणि जो मराठा आरक्षणासंदर्भात बोलल, आश्वासन देईल, आम्ही त्यांच्या पाठीमागे जायला तयार आहे. बघा पाडोळे गावामधले नागरिक आणि नागरिकाच्या मनातली लोकसभेबद्दलची जी काय खदखद आहे, जी काय मनातली त्यांच्या भावना आहे, जी काय प्रतिक्रिया आहे, मी तुम्हाला सतत दाखवतोय. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातले असे वेगळे विषय लोकसभेचे पाहायचे असतील तर मी तुम्हाला सतत अपडेट देणार आहे, दररोज वेगळा विषय दाखवणार आहे. आज मी नितळी, घुगी आणि पाडोळी या 3 गावाचा एकाच बातमीमध्ये एकच ग्राउंड रिपोर्ट केलेला आहे. तुम्ही उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं सगळ्यात जास्त सबस्क्राईबर असलेलं एक चॅनल आहे टुडे समाचार आणि आमच्या चॅनलचे व्ह्यूवर्स 2 कोटीच्या वर आहेत. आत्ताच तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला राजकारणाची बातमी असो, छोटी बातमी असो, मोठी बातमी असो, विषय कोणताही असो, फक्त टुडे समाचार न्यूजवर पाहायला मिळेल. असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट कळू शकता. आणि आम्ही हा ग्राउंडचा फक्त रिपोर्ट दाखवतोय, आम्ही कुणाचा प्रचार करत नाहीत, आम्ही कुणाचा प्रसार करत नाहीत. तुम्ही हा विषय फक्त नागरिकाच्या मनात काय भावना आहेत हे समजूनच पाहायचं आहे. कॅमेरामन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलानी, पाडोळी, उस्मानाबाद, धाराशिव.